मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण मापाच्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते शिकणार आहे। जर आपल्याला मेजरमेंट परफेक्ट घेता आलं तर ब्लाऊज कटिंग करणं खूप सोपं होतं। तर चला, हा आपला मापाचा ब्लाऊज आहे। मापाच्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे। तर मी कटोरी ब्लाऊजसाठी एवढी आपल्याला कोणकोणती मापं आपल्याला काढायची ते सगळं मी लिहून घेतलं आहे। तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। तर चला, हा आपला मापाचा ब्लाऊज आहे। बाही तुम्ही आहे अशी पण माप घेऊ शकता किंवा मी दाखवते ह्याप्रमाणे पण बाही उंची हे बघा 6 इंच येते। तर ही आपली बाही उंची झाली। दंड मी आता दाखवते ह्याप्रमाणे कपडा सरळ करून तुम्ही असं इथं पण घेऊ शकता। आपल्या इथं 7.5 इंच येतात। तर मी बाही कायम पलटी करून दंड मुंडा ह्या गोष्टींची मापं घेते। तर मी असा करून घेतलं की ब्लाऊज मध्ये घडीमध्ये काही दाबलं जात नाही। इथं 7.5च आहे, फक्त एका लाईनीचा फरक आहे। तर मग मी इथं दंड 7.5च लिहिते। आपले फक्त दंड येतात, दंड गोलाई येत नाही माप घेताना। आणि मुंढ्याचं माप कसं घ्यायचं बघा, मी कपडा कसा खेचते, कसा ट्रिच करते। असा कपडा व्यवस्थित खेचून एकदा करायचं व्यवस्थित आणि नंतर खेचायचा नाहीये। नंतर मी 4 बोटं खाली, अंगठ्या खाली माझ्या टेप आहे आणि जिथं आपली शिलाई लास्ट आली आहे 9 इंच, मी तेच माप मुंढा माप म्हणून लिहिते। पुढे शिलाई मार्जिनिंग जीही असेल ती आपण लिहित नाही, कारण आपण ब्लाऊज कटिंग करताना शिलाई मार्जिनिंग ऍड करतो। उंची, मागील उंची घेताना मी खाली कमरेला टेप ठेवते आणि तिथून शोल्डरला। तर इथं 15.25 इंच आहे। हे बघा, मी पुढील शोल्डर सुद्धा अर्धा इंच पुढे घेतले। आपली शोल्डर लाईन कधी कधी टेप वर शोल्डरवर ठेवली की दबली जाते। तर ही सुद्धा मागील उंची घ्यायची बेस्ट पद्धत आहे। तर हे 15.15 इंच आहे। तर इथं आपण 15 इंच मागील उंची घेणार आहे। आता मागील उंची घेतल्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टी बघायची। तर बघा, मी माझी 4 बोटं ब्लाऊजच्या आतमध्ये आहेत। टेपवर माझा अंगठा राहतोय। सगळ्यात मेन मी माप कसं घेते, टेप कशी पकडते हे लक्षात घ्या। शोल्डर पट्टी आपली 2.5 इंच आहे आणि कमरे खालील पट्टी मी कायम ब्लाऊज कटिंग दाखवायला लागली कमरे खालील पट्टी दाखवते। इथं माझी किती 2.25 इंच, 2.8 इंच। तर इथे मी 3 इंच सुद्धा घेऊ शकते किंवा तुम्हाला परफेक्टच हवा असेल तर तुम्ही 2। ही माझी पाव, अर्धा, पाऊण अशी लाईन आहे। 3 लाईनी, एका लाईनीला मी पाऊ बोलते, 2 लाईनीला अर्धा, 3 लाईनीला पाऊण। पाऊ म्हणजे 1 लाईन आणि पाऊण म्हणजे 3 लाईनी। आणि आपली मागील उंची किती आली होती 15.25 इंच। तर मी हे बघा, खाली 15.25ला टेप ठेवलाय आणि आपली मागील गळ्याची उंची 12 इंच येते। तर तुम्ही मागील गळ्याची उंची काढायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। आणि तुम्ही जर असं शोल्डरला टेप ठेवून मागील गळ्याची उंची काढायला घेतली ना, हे बघा शोल्डरला टेप ठेवली, इथं तुम्हाला प्रॉपर उंची किती आहे समजत नाहीये। कारण की गोल गळा असो, कोणताही गळा असो, प्रॉपर उंची काढता येत नाही। तर मी सुरुवातीला दाखवली ती उंची घेणं बरं। आणि हे मागील उंची तुम्ही आता मी दाखवली ह्याप्रमाणे पण मोजू शकता। तर ही बेस्ट पद्धत आहे। शोल्डरला टेप ठेवून अशी पण तुम्ही मागील ब्लाऊजची उंची घेऊ शकता। आता आपल्याला हुकाई पट्टी, ही हुकाई पट्टी सुद्धा मोजायची आहे। जशी मापाच्या ब्लाऊजची तशी आपण शोधतो त्या ब्लाऊजची आपल्याला द्यायची आहे। ही 5.7 इंच आहे हुक आय पट्टी। मी इथे लिहायला विसरली होती तर मी आता लिहिते। हे बघा, 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन म्हणजे 5.7 आणि किंवा तुम्ही इथं 7 इंचाची पण पट्टी ठेवू शकता। आता आपण पुढील गळा घ्यायचा आहे। तर बघा, मी शोल्डर किती फोल्ड केले, मी मागचं शोल्डर अर्धा इंच पुढच्या साईडला फोल्ड केले, पण टेप मी बरोबर शोल्डरला ठेवले। तर आपला असा व्यवस्थित मोजून हे बघा इथं दिसतंय। ह्या पद्धतीनं तुम्हाला ब्लाऊज फोल्ड करायचा आहे। तर पुढील गळा आपला 7.5 इंचाचा येतोय। तुम्ही इथं 7.25 इंच किंवा 8 इंच सुद्धा घेऊ शकता। आता आपल्याला योग उंची ब्लाऊजवर कशी मोजायची, तर हे बघा इथं सुद्धा मी काय केलंय, मागचा भाग अर्धा इंच पुढे केला आणि योग लाईन आपल्याला, शोल्डर लाईन आपल्याला बरोबर दिसते। तर टेप तुम्हाला अशी बाहीकडच्या साईडला पकडायची आहे। 4 बोटं माझी बाहीच्या आतमध्ये गेली, अंगठा टेपवर आला आणि अशी ब्लाऊज पकडणं पण सोपं जातं आणि मेजरमेंट घेणं पण बरोबर जातं। तर हे बघा इथंपर्यंत
योग पट्टीपर्यंत 12 इंच येते, पण 12 न घेता आपल्याला अर्धा इंच खाली माप घ्यायचं आहे. कारण आपली साईड पीस कुठंपर्यंत खाली दिसतोय, मी चॉकनं मार्किंग केली तिथंपर्यंत. जे शोल्डरला आपण अर्धा इंच दाबतो तेच आपण प्लस करतो, तर खालचे आपल्याला माप घ्यायचं आहे. तर आपण 12.5 इंच योग उंची घेणार आहे. कारण हे बघा इथपर्यंत येते आपली योग लाईन, तर आपल्याला इथपर्यंत मेजरमेंट घ्यायचं आहे. तर मी योग उंची 12.5, ह्यात आपण अर्धा इंच प्लस करतो, म्हणजे 13 इंच आपण ह्याची योग उंची घेणार आहे. योग उंची घेतल्यानंतर आपल्याला कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर ही 7 इंच येते. तुम्ही सेम दुसऱ्या बाजूचं पण माप घेऊ शकता आणि त्याची सुद्धा मेजरमेंट लिहून ठेवू शकता. आता आपल्याला छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथं ब्लाऊज तुम्ही उलटा करून पण घेऊ शकता. मी ब्लाऊज पकडते व्यवस्थित, त्यामुळं हे बघा हे आपलं किती येतंय, 11 इंच येते. माझं बिना खेचता ब्लाऊज माझा 11 इंच येते. तर ही आपली अप्पर चेस्ट आहे 11 इंच. आणि ब्लाऊज परत एकदा टेप मी तिथंच ठेवते आणि कपडा ट्रिच करते आता. तर आता बघा ती 11.5 इंच येते, 11:15 पर्यंत सुद्धा जाते. पण एवढा पण नाही ट्रिच करायचा, पण थोडा ट्रिच करायचा. अर्धा इंच जरी आपल्याला अर्धा ते पाऊण इंच ट्रिच झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा 11.5 येतो. मी ही पट्टी पकडत नाही, फक्त मी ब्लाऊजचं मेजरमेंट घेते, कारण ती आईवाली पट्टी आहे, ती आपण तशी पण मोजत नाही. तर हे आपले अप्पर चेस्ट आणि जी ट्रिच केल्यानंतर येते ती आपली फुल चेस्ट, ती 11.5 येते. तर याचं तुम्हाला नॉर्मली ब्लाऊजचं माप काढायचं असेल तर 11 चौक 44 आणि 11.5चं 46 येतं. तर ही आपली फुल आणि अप्पर चेस्ट येते ह्या पद्धतीने. आता आपल्याला कमरेची मेजरमेंट घ्यायची आहे. तर ही पट्टी आपण सोडून देतो. ही पट्टी मी सोडून दिली आणि हे मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला टेप एकही मध्ये घडी न पाडता आरामात हात सरकवत आपल्याला मी ब्लाऊज कटच्या साईडने हे केलं. इथं किती येते 38. तर इथं 38 न घेता 38 न घेता तुम्ही 37.5 इंचच कमर घेणार आहात, कारण की ब्लाऊज शिवल्यानंतर पण ब्लाऊज थोडा खेचला जातो. तर मी तर दोन्ही मेजरमेंट लिहून घेतलं आहे. आपलं कटोरी मेजरमेंट घेऊन झालं आहे. मी अजून एक मेजरमेंट एक्स्ट्रा तुम्हाला दाखवते. मी गळा, आपण जो ब्लाऊज मापाला आलाय त्याचा गळा किती डीप आहे किंवा किती लहान आहे मोजायसाठी मी ही एक मेजरमेंट घेते. हे बघा जिथं आपली छाती लाईन येते तिथून तुम्हासनी इथपर्यंत 7 इंच येते. तर ह्यात तुम्हासनी 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर मी ज्या मेजरमेंट लिहिते वहीमध्ये माझं असं लिहिलेलं असतं. तर 7 आणि 1.5 इंच 8.5 इंच मी इथली मार्किंग करून घेते. हे बघा. तर आता तुम्हाला ह्याच ब्लाऊजवर आपल्याला ट्रक्स पॉईंट आणि अपेक्स पॉईंट कसा काढायचा ते पण दाखवते. कटोरी ब्लाऊजला ती गरज नाही पडत, पण तुम्ही ह्याच ब्लाऊजचा प्रिन्सेस ब्लाऊज किंवा 4 ट्रक्स ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला ट्रक्स पॉईंट किंवा अपेक्स पॉईंटची गरज पडू शकते. तर 10.5 आपला ट्रक्स पॉईंट आलाय आणि अपेक्स पॉईंट 4.5 तो 4.25 इंच येतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा माप घेऊ शकता. आणि तुमच्याकडे प्रिन्सेस ब्लाऊज असेलच तर त्याचं माप कसं घेणं एकदम सोपं आहे त्याचं. कारण ते बरोबर हा आपला 10 इंच ट्रक्स पॉईंट येतो. हे बघा हा ट्रक्स आपण जो देतो ना अपेक्स पॉईंटचा तो बरोबर 10 इंचावरच येतो, कारण तिथं आपलं प्लस बनलेलं असतं. तर प्रिन्सेस ब्लाऊजचा ट्रक्स पॉईंट अपेक्स पॉईंट काढणं सोपं आहे, पटकन काढता येतो. कटोरी ब्लाऊजचा थोडाफार अर्धा इंचाचा फरक पडू शकतो. हे माप आणि प्रिन्सेस ब्लाऊजला सुद्धा आपल्याला सेम हीच मापं लागतात. आणि हे बघा हे माझा अपेक्स पॉईंट आहे, मी त्याला पॉईंट टू पॉईंट बोलते. आणि हे पूर्ण माप घेतले तर 4.5 येते, पण आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनिंगचा नंतर पकडतो तर इथं आपला 4 इंच येतंय. ह्या पद्धतीने आपल्या ब्लाऊजची मेजरमेंट घेऊन झाली आहे. हे बघा हे 4 4.5 तुम्ही लिहायचं आहे. आपण नंतर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करतो. तर मी ते 4च लिहिणार आहे. शिलाई मार्जिनिंग आपण नंतर ॲड करतो. तर आपल्या ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन झालं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपलं ब्लाऊज मेजरमेंट घेऊन कंप्लीट झालं आहे. थँक्यू.